स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कमी कापड असेल तर त्याच्यामध्ये फुग्याची बाही कशी ॲडजस्ट करायची हे बघणार आहोत। बाहीची लांबी 9 इंच घेतलेली आहे, तिरकसं अंतर 7 इंच आलेलं आहे, म्हणून 8 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। 3.5 इंच वर एक मार्किंग केलं, अशा पद्धतीनं तिरकी लाईन ओढून घेतली। नंतर 1 इंच सोडून अशा पद्धतीनं याचे 3 भाग केले। वरती 1 इंचाचं मार्किंग केलं। दंडघेराच्या निम्म अधिक 1.5 इंच म्हणजे 6.5 इंचावरती एक मार्किंग केलं। अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची, वरून बाहीचा आकार देऊन घ्यायचा। अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतला। आकार देताना फुग्याची बाही जर आपण शिवत असू तर लक्षात ठेवायचं की मुंड्याचा आकार पुढच्या भागाचा द्यायचा नाही, फक्त पाठीमागच्या भागाचा द्यायचा। अशा पद्धतीनं हे स्लीव्ज कट करून घ्यायच्या। आता आपण ब्लाऊज पीसवरती एवढंच कापड शिल्लक होतं, त्या कापडातच बाही बसवलेली आहे। याची रुंदी ही 6.5 इंच आणि लांबी ही 21 इंच घेतलेली आहे। घेराच्या निम्मे अधिक 1.5 इंच असं ह्याचे काट आहेत ते घेतलेले आहेत। आता याच्यावरती काय करायचं की सेंटर याचा एकदम मध्य काढायचा। मध्य काढून त्याच्या बाहीबरोबर त्याच्यावर ठेवायची आणि त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि कट्स देऊन घ्यायचे। तिथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे कट द्यायचा। परत त्याचा एक सेंटर काढायचा आणि त्या सेंटरवरती कट देऊन घ्यायचे। अशा पद्धतीनं आपल्याला हे कट देऊन घ्यायचे आणि छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या। प्लेट्स टाकताना लक्षात ठेवायचं की त्या एकसारख्या आल्या पाहिजेत, कमी जास्त होता कामा नयेत। जशा आपण खालील बाजूला टाकल्या तशाच वरच्या बाजूलाही सेम त्याच डायरेक्शनने आपल्याला त्या प्लेट्स टाकायच्या। अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की त्या प्लेट्स आपण टाकून घेतोय। या बाहीचा फुगा जरा कमी येतो, पण दिसायला छान दिसते आणि कमी कापडामध्ये आपण ती तयार करू शकतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। अशा पद्धतीने आपण पुढची बाजू ठेवणार आहे आणि त्याच्यावर एक शिलाई मारून घेणार आहे। आता याच्यावरती आपण एक दाबटीप देऊन घेऊया। ही पद्धत जरा थोडीशी वेगळी आहे, पण सोपी पण आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। आता याच्यावरही आपण कट केलेलं अस्तरची बाही ठेवून घेणार आहोत। पुढच्या बाजूला 1/2 इंच मार्जिन सोडून आपण शिलाई मारून घेऊया। याच्यावरती आपण एक दाबटीप देऊन घेऊया। दाबटीप दिल्यामुळं कापड फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असं बसतं, त्यामुळं दाबटीप द्यायला विसरायचं नाही। आता आपण साईडचं शिलाई मारून घेणार आहे। अस्तरची बाही आपण ब्लाऊज पीसला जोडून घेत आहोत। अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायची, एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं। तुम्ही पाहू शकता की किती सुंदर अशी बाहीची डिझाईन ही तयार झाली आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद।